महाराष्ट्र से राजनीतिक काफी गर्मी हुई नजर आ रही है। ऐसे एक खबर सामने आई है जहां 2 दिन से बाला साहेब ठाकरे की एआई आवाज को लेकर आरोप प्रत्यारोप जारी है। इसी बीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपनी प्रतिक्रिया दी। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गुरुवार को शिवसेना के संरक्षक दिवंगत बाल ठाकरे की आवाज को फिर से बनाने के लिए एआई तकनीक का इस्तेमाल करके उनका अपमान करने के लिए उद्धव ठाकरे के नेतृत्व वाले शिवसेना गुट की आलोचना की। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गुरुवार को शिवसेना के संरक्षक दिवंगत बाल ठाकरे की आवाज को फिर से बनाने के लिए एआई का तकनीक का इस्तेमाल करके उनका अपमान करने के लिए उद्धव ठाकरे के नेतृत्व वाले शिवसेना गठ की कड़ी आलोचना की। शिंदे की यह टिप्पणी पार्टी के कार्यक्रम में बाल ठाकरे की आवाज बनाने के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इस्तेमाल किए जाने के बाद आई। इस अवसर पर बोलते हुए शिंदे ने कहा कि कल से बाप चुरा लिया का रोना शुरू है। हमने किसी का बाप नहीं चुराया। हृदय में सदैव उनकी पूजा होती थी और अब भी होती है। हम पूजा करते रहेंगे। शिंदे ने बाला साहेब ठाकरे का जून का एक वीडियो दिखाते हुए कहा, लेकिन आपने अपने पाप को छिपाने के लिए उनकी आवाज चुरा ली, इसलिए अब हम दोनों शिवसेनाओं में बाप को लेकर राजनीति दिख रही है। महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला हे आपण इतिहासात ऐकलं। आज आपण जर का उद्याची दिशा नाही दाखवलं तर इतिहास आपल्याला सांगेल अरे तो इतिहास होता, पण हे सगळे नालायक निघाले। आपण नालायक असता कामा नये, आपण नालायक होऊ शकत नाही। ठीक आहे, काही वेळेला खड्डे येतात, पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे। आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो, म्हणजे आणि म्हणून असं नाही, आणि म्हणून नाही, कारण अजून मी काय दाढी वगैरे वाढवलेली नाहीये खाजवायला तर, आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोरायची गरज पण नाहीये। जे आहे ते एसन्सी त्यांना सोडून द्या। पण आज चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक पक्षाला हिंदू नेशन मॅटरशिवाय पर्याय नाहीये। सगळे पक्ष माझ्या आजोबांचे फोटो लावतात, पण काही चोर फोटो लावतात, ह्याचं दुःख नक्कीच आहे। आणि स्वतःच्या वडिलांचा फोटो लावला त्यांना लाज वाटते, म्हणून आमचं नाव घेतात। स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटत नसती तर एशनशी वगैरे स्वतःच्या वडिलांचं नाव लावत असते, पण दुसऱ्यांचे वडील चोरायचे। मला वाटतं ते कुणाल कामराने पण मस्त दाखवलेलं त्याच्यात। पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे। हे बाळासाहेबांचं बघा, ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे, हे बघा। ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं। दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ ये मैं। हाँ हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार। मैं दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं। और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप। अलग हो जाएंगे, अलग नहीं चाहिए। शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी, जाओ। कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, एजेंडा के लिए मिल रहा है। हे बघा, हे खरं आहे। आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात, पण टीका हे उचलले बघा। हा ते दुसरं दाखव ना, बाळासाहेबांचं बघा माझ्यावर दाखव। म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय, आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। किती खोटं करणार? आणि म्हणून खोटं ते खोटंच, नकली ते नकलीच आहे। आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं। जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो? यात सरळ विचार
विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला, एवढे आरोप केले आमच्यावर, पण 100 लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे 20 मिळवले. आम्ही 80 जागा लढलो. बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला, विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना 80 लढवून 60 जिंकले. म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे? जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं? की बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय? एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते.